शंकराचार्यांनी सांगितलं होतं की मी जाणार नाही या सगळ्या उद्घटनेला, कारण मोदी सगळं करतील, मग आमच्यासारख्या गुरूंचं तिथं काय काम. नारायण राणेंनी प्रत्युत्तर विचारले की तुमचं राम मंदिरासाठी आणि हिंदू धर्मासाठी योगदान काय, तुम्हाला बघवत नाहीये राम मंदिराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होते, एवढा ऐतिहासिक सोहळा होते. राणेंनी सवाल केला की तुमचं योगदान काय. त्यांना शंकराचार्य आता त्यांना राणेंना माहीत नाही अजून शंकराचार्य हे आपल्या हिंदू धर्मीयामध्ये सनातन धर्मामध्ये किती मोठं पद आहे ते. त्यांच्या म्हणजे शंकराचार्यांच्या मतांशिवाय त्या ठिकाणी हिंदू धर्म पुढे जाऊ शकत नाही असं ते असतं. इतकं असताना त्यांचं काय म्हणणं होतं की शंकराचार्य बालब्रह्मचारी असतात ते, त्यामुळे त्यांचं काही धार्मिकतेमध्ये ते म्हणजे सगळं पूर्ण मंत्रतंत्र हे असतं. त्यांचं म्हणणं असं होतं की मूर्ती स्थापन करताना ते आपण 3 दिवस मूर्तीची स्थापित करताना पूजा करतो, तशी पूजा ही होत नाही. डायरेक्टली त्यांनी मूर्ती बसवलेली आहे, तर तिथे त्याचा पण ती व्यवस्था होऊ शकते. हिंदू धर्मात काय की वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थाचं त्यात सूट दिलेली आहे, तर त्याप्रमाणे जर त्यांनी तसं केलं असतं तर बरं. पण हे मूर्ती स्थापित ते नाही करू शकत, मूर्ती स्थापित शंकराचार्यांच्या शुभ हस्ते करावी लागते. पण हे नाही आहे तिथे. आता चारही शंकराचार्यांनी विरोध केलेला आहे. मग आता एक कोणीतरी धावपळ करतील तिकडे त्यांना मनवण्यासाठी, या तुम्ही असं करा तसं करा, परंतु त्यांना निमंत्रण नाही केलेलं. पण राणेंनी असा सवाल राणेंना समजत नाही, राणेंना माहीत नाही. राणेंना हे माहीत नाही की शंकराचार्य सगळ्यात मोठे आहेत आणि शंकराचार्य आपण त्यांना जगद्गुरू टाईप आपण म्हणतो, तर त्या शंकराचार्यांच्या माध्यमाद्वारे सगळ्या पूजापाठ होतात हे आपल्या शास्त्रामध्ये हिंदू शास्त्रात दिलेलं आहे. इतकं असताना सुद्धा त्या शंकराचार्यांना असं बोलणं म्हणजे नारायण राणेची बुद्धी किती त्या बुद्धीची कीव आहे ती. म्हणजे फक्त येऊन जाऊन हुल्लडबाजी करणे बोलणे हेच आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे, बाकी काही केलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.